त्यांच्या चालल्यात मिरच्या नीट करायच्या, तवर मी येतेच संध्याकाळपर्यंत. हा, सगळं काम उरकलंय. आता चहा प्यायचा निघायचं. चहा आणखी आता चहा पितो आणि निघतो. हिथनं रेशमाला घ्यायचं, हिथनं आता काजडला जायचं, रेशमाला घ्यायचं. आणि गोटम दादा त्याला नेलं असतं पण तो कुठंतरी गेलाय मैत्रिणींनो. मग आला माहित नाही. फोन लावत होती पण त्याचा फोन बी लागाना. ती कोण भेटायला हा काय माहिती भेटायला. मसाला घे नाही काय गरज. उन्हाळ्यात फुलं आहेत ना फक्त कागदी फुलाला आणि गुलमोहरालाच येतात, आणि ह्याला तर डबल फुलं आले. तिथं तुम्हाला थोडंसं घरापासलं वातावरण दाखवते. तर बसले गाडीत तर, आणि अशी खाली फुलं पडलेली असते, ती सडा पडलेला असतो. कडेची धूळ घरात येऊ नये म्हणून ही झाडं लावलेली इथं. आणि भाऊ आमचं बघतं ते इथं म्हणलं असतं कुठं चालली काय माहिती. आज काय सकाळपासून गाठच नव्हती पडली. ही पाण्याची टाकी, आणि ही आमची शेजारी राहायला वैशुंती आहेत ना आत्यांती. आणि मैत्रिणींना ही गुलमोहराची झाड आहेत सगळी. हे सगळं फॉरेस्ट आहे, आणि सगळं असा खडकाळ भाग आहे, त्याच्यामुळं येत नाहीत. आणि मग ही फुलांची झाड आहेत ना ही ती मी लावलेली. त्याला 5-6 वर्ष झालं लावलेली. त्याला खरं तर टँकरनी एक पाणी टाकायला पाहिजे. तर सगळा असं बाकीचा ड्राय भाग आहे, बघू शकता. सगळं असं ना फॉरेस्ट आहे, सगळं वन खात्याची जागा आहे ही सगळी. इकडं पण इथं घरं होती ना पहिली, ती सगळी माणसं ना आपापल्या रानांनी राहायला गेली. कारण का फॉरेस्टवाली ना पक्की घरं बांधून देत नाहीत. म्हणजे तुम्ही आहे ते पत्र्याच्या घरात राहायचं, कच्च्या घरात राहायचं, फक्त स्लॅब वगैरे जे असतं ना ती बांधून देत नाही. तर नवीन ताई साहेब ज्यावेळेस लोकेशन मी टाकते, पण काय करणार आहे, फोन वगैरे लागत नाही, घरी यायचं त्यावेळेस. हा रस्ता तुमच्या नक्की लक्षात राहील होय दाजी. गुलमोहराची झाडं आणि पाण्याची टाकी. ह्या कच्च्या रस्त्याने आतमध्ये यावं लागतं, आणि ह्या एवढा रस्ता आहे ना ह्याला ना ही पण करून देत नाही. तर डांबरीकरण पण करता येत नाही का, तर तुम्हाला माहिती की म्हणजे लाईट कनेक्शन केंद्र सरकारचं हे पाण्याचे पाईपलाईनी वगैरे असं 3 बाकडं देणार. हा, ही 3 बाकडापासून आतमध्ये वळायचं ह्या मोठ्या कंपनीपासून. आता इथं पाठीच लावावं लागणार आहे, कारण का कंटिन्यू माणसं येत राहतात. लोकेशन मी टाकलं ना तर चुकतं. लोकेशन काय करते, तिथं पुढे एक रस्ता आहे, त्या रस्त्याने इथं घर आहे बघा, तिथं पुढचं ती दाखवते. तिथून काय करतं, तिथून आतमध्ये लावतो आणि तिकडं वस्तीत हिंडायला लावतं आतमध्ये फिरायला. फिरवत जवळ आलं की लोकेशन चुकवतं. तर ह्या रस्त्याने असं सरळ यायचं आमच्या घरी. इथं एक रस्ता आहे. आता ह्या घरापाशी आहे ना, हिथनं हो का, हिथनं एक रस्ता फुटतो, पण ह्या रस्त्याने यायचं नाही. हा, बारका पाऊल वाटे. आणि हे असं पुढे गेलं की असं गाव आहे, हिथं अशी कामं चाललेली आहेत बंगल्याची. आणि बाकीचं काही गोजबावी तर सगळं माहितीच आहे. म्हणजे गावाचं नाव टाकलं की येतं गोजबावी म्हणून. तिथपर्यंत नाही चुकत, फक्त तिथून पुढे चुकतं कच्च्या रस्त्याने फुलापाशी. आणि इकडं बघ आता ती लय लांबचं नाही दिसायचं, जाऊ द्या, ऊन मरणाचं चमकतंय. पहिल्यांदा गावात आलं ना, गाव एंट्री केली की आमच्या घराकडे येताना ही मंदिर आहे. पीर साहेबांचं इथं मस्जिद आहे, तिथं विठ्ठल रुक्माईचं एक मंदिर आहे, आणि तिथं अशी माणसं बसलेली आहेत. आणि त्यांना माहिती आहे बी माझा व्हिडिओ काढायचा चाललाय, काही प्रश्न नाही. हसली बी ती. हे आमचं असं गोजोबावी गाव. आतमध्ये मोठं आहे. आता काही काही माणसं ही रानांनी राहायला गेले. महत्वाची IDBI बँक इथं. आणि आता आम्ही असंच चाललंय काजळला रेशमाला घ्यायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती ना, त्याच्या निमित्त कार्यक्रम होता आमच्या इथं एक 4-5 दिवसापूर्वी. हा पूल आहे उड्डाण, म्हणजे जो पालखी महामार्ग आहे ना
खाल नाही हा पुला खालनं यावं लागतं. सोडायचंच नाही. हा कामाला लागत कामाला लागत पर्यंत सोडायचं नाही, असं सरळ जायचं. आता इथून MIDC तून जी येतात ना, MIDC कडून येणाऱ्यांना असं इकडून यावं लागतं आणि बारामतीहून येणाऱ्यांना सरळ यावं लागतं. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. डायरेक्ट आम्ही आमच्या आईच्या घरी आलोय मैत्रिणींना. आणि इथं काय केलंय आईने रेशमाने खायला रस चपाती. आणि इथं केली छान पैकी वांग्याची भाजी आणि चपाती. थोडं थोडंच वाढ बाळा, तुम्ही पण जेवा की आई. आणि जावा इथं बसलेत इकडं बघा. तुम्ही जेवला ना गोटम? मला थोडंच दे, मला उष्णता भडकते रसाने. आणि अजूनपर्यंत मी रस खाल्लाच नव्हता, कारण का आमच्यात आकिती झाल्यावरती आंबा आणावं लागतं. तर आकितीच्या नंतर रस करावं लागतं. ते असतं आकिती झाल्याशिवाय ना रस करत नाही, तर नैवेद्य दाखवल्याशिवाय देव बापाला तिथं. म्हणजे आमच्या तात्यांच्या आई वडिलांना न्यायला. हा ये जेवायला. नाही तू जेवली का? द्याय थोडस आलंय आमच्या बरोबर बघायचं का? घरी तर बाय बघ दिसते या. आणि बरेच जण कमेंट करतात नेहमी मी सारखी दिसते बरं चेहरा. मला कमेंट पण आला मला म्हणतात आता चेहरा दाखव बरं. खरं काय ग पया ग नागरी सारखं नाही. रेशमा ती दिसायला गुरी सोन्यागत आहे आमच्या, आणि चेहरपट्टीला माझ्यागत आहे. हा तिघा जणांवर गेली. चांगलं असतं मावळण भाषा एकाच्या असतं त्या. आणि ह्या गॅस पंपावरती माझं कानातलं हरवलं मैत्रिणीनं. काय सांग कशाला हरणं माझा होते का बस तिथं आम्ही गाडी बसून राहिले. ह्या गॅस पंपावरती आमच्या हरवलं. काय करायचं कानातलं. अजून इथंच आहे 11 वाजलं तरी बारामतीच. बायका थांबल्या थँक्यू. हे महिलांचं ग्रामसंघाचं ऑफिस, दामनेर गावातील महिलांचं ऑफिस. सखी महिला ग्रामसंघ, सखी महिला ग्रामसंघ. छान आहे. पाहिजेतच नाही एक ऑफिस लागतं. तुमच्या फाईल वगैरे सगळं आता एक कपाट घेतलं सगळं कपाट सगळं रेडी. मी शॉप झाली पहिल्यांदा बघून येऊन. आणि आतमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट लक्ष ठेवते. भाषा फार आवडते शिंदे साहेबांची. तुमच्या शिंदे साहेबांची भाषा. रवी दादाचे सगळे व्हिडिओ बघता ना तुम्ही? माझी फार फेवरेट आहेत सगळे. त्याला म्हणलं होतं की चल पण ते 4-2 व्हिडिओ बघते जास्त नाही. त्याला म्हणलं होतं चल पण इकडे 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 ठीक आहे. असं फिरायचं थोडं. मैत्रिणी नंतर
आम्ही आलेलो आम्ही धामनेरला, सातारा तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये धामनेर. हा, इकडलं एवढं काही माहित नाहीये, पहिल्यांदाच आलोय लोकेशन वरती. आणि फोन केला होता रोहिणीताईंनी आणि आहे आता दाखवूया संगीताताईंनी. तुमचं गाव कोणतं? दुगे. दुगे गावच्या ह्या CRP इथं तिथल्या म्हणजे, आणि तिथल्या गावच्या CRP रोहिणीताई इथं. आणि ह्या माझे सरपंच आहे ना तुम्ही? माझे सरपंच आहे, संस्थापक आहे मी. संस्थापक आहे ह्या इथल्या. नाही, त्यांची धडपड आहे काहीतरी करायची. फक्त काय होतं, तुम्ही सगळ्यांनी त्यांना थोडा सपोर्ट केला पाहिजे. आता काय आम्ही एवढं सगळं त्यांचं दोघांसारखं ते एकच नाव आहे अण्णा. एवढे सगळं माहिती का? पुढे या ना वचन नाही या की एवढी मोठी माणसं. माझ्या नको नको माझ्या पायावर मी जाऊन तुमच्या अंजना त्यांना पण का या नर्स आहेत तिथं भारत कोर्स हॉस्पिटल आहे. अण्णांनी चालू केलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, फक्त 5 रुपये लागतात. पूर्ण गावाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. आणि हे आपण असतात त्यांना सांगितलं तेवढे आपलं जे आठवण राहील परत आपण पण बघू शकतो सगळे. आता आजूबाजूला बाहेर निघायचं खूप मोठ्या ह्याच्यात म्हणजे वर आले ना ते आदर्श घेण्यावरून त्यांना बोलवायचं म्हणजे पूर्ण तसं सपोर्ट नव्हतं त्यांना केलं. शून्यातलं विषय खूप आकाडी खूप कष्ट खाल्ले त्यांनी खूप. त्यांना घ्या पुढे. संगीताताईंचे मानते, रोहिणीताईंचे, तिथले गावचे सर्व सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, सगळे बॉडीकडे सगळे तिथं आम्हाला तुम्ही बोलवलं आणि छान वाटलं. म्हणजे लिंजन पावडसारखी कंपनी तुमच्या गावामध्ये बनलं, खूप छान वाटलं. दुसरी गोष्ट आपण तिथे गार्मेंटचं सांगितलं ना, ते पण छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आता तुम्ही गावामध्ये एवढं सगळं म्हटलंय, तुम्हाला काहीतरी करायचं त्याच्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीचे सहकार्य करतील. आणि खूप मोठी लाखाची गोष्ट आहे कारण का बऱ्याचशा गावात महिलांना काहीतरी करायचं असतं तर त्यांना ग्रामपंचायत सहकार्य करत नाही. थोडक्यात मी माझं उदाहरण सांगते. 3 वर्ष झालं मसाले कंपनी उभा करून आम्हाला कुठलाही सपोर्ट नव्हतं ना ग्रामपंचायतचा ना कुठला. जे काही मसाले कंपनी उभा केली ती सगळं स्वतःच्या जीवावर केली होती. माझ्या मालकाने मला सपोर्ट केला. पहिल्यांदा मसाला मी घराला 4 किलो बनवला होता. 2 जूनला येणाऱ्या 2 जूनला 3 वर्ष पूर्ण व्हायच्यात मसाल्याची कंपनी ओपनिंग केलेली. सहज मला सांगते 4 किलो मसाला करून आणला होता आणि तो मसाला मी फक्त YouTube दाखवला. म्हणजे माणसाला काय पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायचं की कशाची गरज आहे आपल्यासाठी.